कोपरगाव शहरातील साईबाबा कॉर्नर ते रेल्वे स्टेशन हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे, कारण या रस्त्यावरती मोठी रहदारी आहे। रेल्वे स्टेशन म्हणून शिर्डीला जाणारे साई भक्त असतील, शिर्डीवरनं रेल्वे स्टेशनकडे जाणारे साई भक्त असतील, अनेक कारखाने त्या ठिकाणी आहे, महाविद्यालय आहे, औद्योगिक वसाहत आहे, जिनिंग प्रेस आहे। अत्यंत महत्त्वाचा हा रस्ता आहे आणि दररोजच्या दिवशी हजारोंच्या संख्येने वाहने दुचाकी या ठिकाणाहून प्रवास करत आहे। त्यामुळे या रस्त्याची आपण जर बघितली परिस्थिती तर खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झालेली आहे। मोठ्या प्रमाणात भुईचं साम्राज्य या रस्त्यावरती पसरलेलं असतं। छोटे मोठे अपघात या ठिकाणी घडत आहे, कारण की खड्डे मोठ्या प्रमाणात पडलेले आहे। खड्डे चुकवण्याच्या नादात अनेक जे आहे छोटे मोठे अपघात या ठिकाणी घडत आहे, परंतु कोणीही या ठिकाणी लक्ष द्यायला तयार नाहीये। खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर कोपरगाव मतदारसंघामध्ये ऑलरेडी एक आमदार होते, आमदार आशुतोष काळे, आणि आता विधान परिषदेवरती विवेक कोल्हे यांची निवड झालेली आहे। साहजिकच आहे, कोपरगावकरांच्या अपेक्षा वाढलेल्या आहे, कारण आपण जर बघितलं तर रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। नागरिकांना, प्रवाशांना, दुचाकीस्वारांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे। धुळीचा सामना या ठिकाणी करावा लागत आहे। त्यामुळे कुठंतरी या रस्त्याचं काम झालं पाहिजे अशी मागणी जनतेमधून आता समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ज्यावेळेस यूट्यूबच्या बातम्या जातात, बातम्यांच्या खाली सुद्धा नागरिक मोठ्या प्रमाणात कमेंट्स करतात की या रस्त्याकडे आपण एकदा लक्ष द्या, या रस्त्याचं काम कधी होणार, हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे। त्यामुळे माय न्यूजची टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि रस्त्याची परिस्थिती आम्ही सत्ताधारी असेल, त्याचबरोबर प्रशासन असेल यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत की कशा पद्धतीने खड्ड्यांमुळे या रस्त्याची चाळण झालेली आहे आणि नाहक या सर्वांनाच प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे सदरचा रस्ता लवकरात लवकर झाला पाहिजे अशी जी आहे मागणी जनतेमधून समोर येत आहे। ही रस्त्याची परिस्थिती पाहता गेल्या काही दिवसांपूर्वी आमदार आशुतोष काळे यांनी याचे एस्टिमेट करायला लावले होते आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये CRIF या फंडामधून जे आहे तर 2 किलोमीटरपर्यंत रस्त्याचं काँक्रिटीकरण मंजूर झालेलं आहे। त्याची निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झालेली आहे, परंतु या रस्त्याचं काम आता त्याचा कार्यारंभादेश कधी दिलं जातं आणि प्रत्यक्षात या रस्त्याच्या कामाला सुरुवात कधी होणार हाच महत्त्वाचा प्रश्न आहे। गेल्या 3 ते 4 वर्षांपूर्वी किंवा 4-5 वर्षांपूर्वी या रस्त्याचं काम झालेलं होतं, परंतु जे साईड गटार आहे, साईड गटार जे आहे तर अर्ध्यावरच सोडून देण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने ही साईड गटारच्या याच्यावरून आपण अंदाज बांधू शकतो की रस्त्याच्या गुणवत्तेवरती रस्त्याच्या कामाचा दर्जा जे आहे ते कसा असेल याचा अंदाज एक आपण या रस्त्याच्या साईड गटरच्या वरनं जे आपण अंदाज बांधू शकतो। कशा पद्धतीने अर्धवट सोडून देण्यात आलेली आहे आणि अल्पावधीतच या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे। गेल्या 4-6 महिन्यांपूर्वी जे आहे तर केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने कुठेतरी पॅच मारून थोडे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न संबंधित विभागाने केलेला होता, परंतु आता पुन्हा जे आहे तर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे आणि नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे। ही सर्व परिस्थिती पाहता आता PWDच्या अधिकाऱ्यांशी आम्ही जेव्हा बोललो तर त्यांनी सांगितलं की सदरचा रस्ता 2 किलोमीटर साईबाबा कॉर्नर ते पुढे 2 किलोमीटरपर्यंत काँक्रिटीकरण मंजूर आहे, त्याची निविदा प्रक्रिया झालेली आहे, परंतु प्रत्यक्षात कार्यारंभ आदेश वर्क ऑर्डर कधी दिली जाणार आणि या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होऊन नागरिकांचा त्रास कधी मिटणार हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।